नमस्कार मंडळी. आज आपण घेऊन आलेलो आहोत अतिशय पौष्टिक, तितकीच झटपट होणारी अशी उन्हाळ्या स्पेशल मिनी थाळी. ह्या थाळीतील पदार्थ एकमेकांना पूरक असे आहेत आणि आपण अगदी कमीत कमी वेळेमध्ये देखील करू शकतो. आणि ज्यांची वेट लॉस जर्नी सध्या चालू आहे त्यांच्यासाठी ही थाळी पर्वणी असणार आहे. चला तर मग वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे आपण 1/2 किलो कारले घेतलेले आहेत. काही कारले लहान आहेत, काही मोठे आहेत. तर सर्व कारल्यांची देठं काढून मी मध्यम आकार चिरून घेणार आहे. ज्या पद्धतीनं आपण वांग्याच्या फोडी मधोमध काप करतो त्या पद्धतीनं सर्व कारले चिरायचे आहेत. आणि मी ह्या कारल्यातील बी काढणार नाही, कारण माझ्या घरामध्ये कारल्याचं बी आवडीनं खाल्लं जातं, त्यामुळे मी बी काढतच नाही नेहमीच कारलं करताना. तर सर्व कारल्याच्या फोडी करून घेतल्या आणि मीठ सर्व कारल्यांना आतपर्यंत लावून घेतलं. अर्धा तास मीठ मुरवत ठेवलं. तोपर्यंत मी पुढील भाजीची तयारी चालू केली. एक मिडियम साईजचा कांदा चिरून घेतला होता. कढईमध्ये तेल घालून घेतलं. जिरे मोहरीची फोडणी करून घेतली. मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता घालून घेतला. कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. आणि नंतर त्यामध्ये हिरवी मिरची, भरपूर कोथिंबीर आणि लसूण आणि जिरे याचं वाटण घालायचं. कांद्यामध्ये मी चवीनुसार मीठ देखील घातलेलं आहे. आता ह्यातील हिरव्या मिरच्या जे पोपटी रंगाच्या असतात, ज्या कमी तिखट असतात त्या घातलेल्या आहेत. तुम्हाला जर त्रास होत असेल उन्हाळ्यामध्ये लाल तिखट घातलं तरीही छान होते ही भाजी. आणि छान परतल्यानंतर सर्व हिरवं वाटण त्यामध्ये एक गावरान टोमॅटो बारीक चिरून घातलं. छान सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि नंतर घालायचं आपण इथे थंड पाणी. आपण थंडच पाणी वापरलेलं आहे, कारण आपण इथे तुरीच्या डाळीचा हिरव्या मिरचीतला डाळकांदा करतो आहोत. इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. 1 वाटी मी डाळ स्वच्छ धुवून ठेवली होती, भिजत घातली नव्हती. थोडीशी हळद पण घातली होती आपण फोडणीमध्ये. नंतर पाण्याला उकळी आली की त्यामध्ये घातलं आपण शेंगादाण्याचं कूट. ऑप्शनल आहे. आता आमच्या मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी प्रत्येक भाजीमध्ये शेंगादाण्याचं कूट वापरतात, पण उन्हाळ्यामध्ये त्याचं प्रमाण मी थोडंसं कमी करते. 1 चमचा घातलं शेंगदाण्याचं कूट. छान मिक्स केलं की मग त्यामध्ये घातली धुतलेली तुरीची डाळ. मंद आचेवर छान शिजवून घ्यायचे. अगदी 5 ते 7 मिनटामध्ये हा तुरीच्या डाळीचा डाळकांदा शिजवून तयार होतो. एकदम डाळ आपल्याला गाळ करायची नाही आहे, थोडीशी हलकीशी कच्ची दिसली पाहिजे. हे पहा ह्या पद्धतीने. आणि थोडासा रस्सा ठेवायचा आहे, जास्त कोरडी देखील करायची नाही, कारण उन्हाळा दिवस आहे. कोरडं कोणतंच खायचं नाही उन्हाळ्यामध्ये. हिरवीगार कोथिंबीर घालायची. मस्त असा हिरव्या मिरचीचा तुरीच्या डाळीचा डाळकांदा तयार आहे. आता आपण कारल्याला बघूया. कारल्याला छान पाणी सुटलं होतं. दुसरं पाणी घालून कारल्याच्या फोडी छान धुवून घेतल्या. नंतर आपण त्यामध्ये एक मसाला भरून घेणार आहोत. आता हे जे वाटण आहे ह्याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती. पाहिला नसेल नक्की पहा. मी लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते. तर यातला पाव भाग मी मसाला घेतला. थोडंसं मीठ ॲड केलं आणि थोडीशी हळद, कारण मसाल्यामध्ये आपण मिठाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे. मग दुसरं लसूण, आलं, खोबरं काही घेतलेलं नाही आहे बरं का. आणि हे छान मीठ मिक्स करून घेतलं. आणि आपण ज्या पद्धतीने भरलं वांगं भरतो त्या पद्धतीने आपण सर्व कारले भरून घेणार आहोत. हे झटपट होणारं इन्स्टंट असं कारलं आहे. आपण कारलं वाफवून घेतलेलं नाही आहे किंवा उकळत्या पाण्यातून देखील काढलेलं नाही आहे बरं का. हे अतिशय झटपट होणारं कारलं आहे. ह्या पद्धतीने एकदा करून पाहिलं तर तुम्ही दुसरी कोणतीच पद्धत वापरणार नाही. अतिशय छान होतं बरं का हे कारलं. सर्व कारल्याच्या फोडीमध्ये आपण मसाला भरून घ्यायचा आहे, अगदी प्रेस करून. आणि नंतर आता आपण पॅन ठेवणार आहोत फोडणीसाठी आणि त्यामध्ये तेल घालून घेणार आहोत. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण फक्त मोहरी आणि हिंग घालायचं आहे. आणि मोहरी छान तडतडली की बारीक चिरलेला कांदा घातला, कारण आपण वाटणामध्ये देखील कांदा घातलेला आहे. पण मला थोडंसं वाटलं की कांदा थंड वृत्तीचा असतो, त्यामुळे थोडासा कांदा आणखीन ॲड करावा, म्हणून कांदा छान परतला की त्यामध्ये आपण सर्व कारल्याच्या फोडी घालून परतून घेतल्या.
कारलं छान परतल्यानंतर आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून कारलं छान शिजवून घ्यायचं आहे. कारलं शिजवताना झाकण घालायचं नाही आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. छान आपलं कारलं शिजलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण 1 चमचा चिंचेची चटणी किंवा गोड जी चटणी असते आंबट गोड ती घालायची आहे. सुरुवातीला आपण ॲड केलेली नाही, कारण आंबट पदार्थ ॲड केला की कारलं शिजायला वेळ घेतं. त्यामुळे कारलं शिजल्यानंतरच आपण आंबट गोड चटणी ॲड केली, छान मिक्स केली, दणदणीत वाफ काढली झाकण घालून आणि मस्त आपलं कारलं तयार झालेलं आहे. हिरवीगार कोथिंबीर घातली. तुम्ही पाहताल अगदी इन्स्टंट होतं आणि आपण शेंगदाण्याचं कूट देखील वापरलं नाही. जे झटपट वाटण केलं होतं त्या वाटणामध्ये आपण इन्स्टंट कारलं केलेलं आहे. नक्की करून बघा. त्यानंतर आपण केलं फोडणीचं मसाला ताक. उन्हाळा आहे, ताकाचा एखादा पदार्थ झालाच पाहिजे. हे ताजं ताक साईचं केलेलं होतं मी घरी. त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर, काळं मीठ घातलं आणि जिरे आणि कोथिंबीर खलबत्त्यामध्ये कुटली होती ती घालून घेतली. तूप गरम केलं, त्यामध्ये जिरे आणि हिंगाची फोडणी केली, ती फोडणी घालून घेतली. आपण केलं फोडणीचं ताक. फोडणी घालताना थोडीशी फोडणी कोमट हवी बरं का, जास्त गरम फोडणी घालायची नाही, नाहीतर ताक फुटू शकतं. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झालं आपलं झटपट असं फोडणीचं ताक तयार. हे ताक आपण उपवासाला देखील वापरू शकतो बरं का, खूप भन्नाट लागतात हे. आणि नंतर केल्या होत्या ज्वारीच्या भाकरी. ज्वारीच्या भाकरीचे आपल्या चॅनलवरती 2 ते 3 व्हिडिओ आहेत, त्यामुळं मी शेअर केलेली नाही. टम्म फुगलेल्या ज्वारीच्या भाकरी झाल्या आणि मग मी ताट वाढायला घेतलं. मौसूत असा भात, नंतर तुरीच्या डाळीचा डाळकांदा, भरलं कारलं, मसाला ताक आणि सॅलडमध्ये बिटाचा काप आणि कांदा आणि ज्वारीची भाकरी. आता शेंगदाण्याची चटणी, लोणचं असतंच, पण म्हटलं आंबट आहे ताक म्हणून मग मी लोणचं वाढलं नाही ताटाला. अशी आपली झटपट होणारी उन्हाळा स्पेशल मिनी थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. अशा छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी परत भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.